नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रायगड पार्ट 7मध्ये. आपण इतिहासातील एकदम अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी उभे आहोत. हे जे समोरचं सिंहासन आहे तेच ते महाराजांचं 32 मणाचं सिंहासन होतं. एक मन असायचा 40 किलोचा आणि 32 मणाचं हे सिंहासन होतं. इथंच महाराजांची जी राज्यसभा होती ती इथं भरली जायची आणि टोटल जो न्यायनिवाडा असायचा तो इथं केला जायचा. समोर जो आहे तो नगारखाना आहे, त्याच्यात सनई चौघडे वाजले जायचे आणि बाजूलाच मंत्रिमंडळ जे असायचं, मंत्रिमंडळ जागा असायची आणि टोटल जो न्यायनिवाडा असायचा तो इथेच व्हायचा. तर हा होता नगारखाना. इथं नगारे, सनई चौघडे जे असायचे ते इथं वाजायचे. यातून आवाज म्हणजे जास्त घुमला जायचा. नगारखान्याच्या समोरच हा थोडासा खडक आहे आणि या खडकावर गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा व्ह्यू दिसतो. इथून समोरच्या बाजूला जो दिसतोय तो बाजार आहे. हे इकडच्या बाजूला आहे राजदरबार होता, हा नगारखाना. आणि या बाजूला जे अंगण होतं त्या अंगणात इथली रायगडाची होळी पेटवली जायची. समोरच बाजार आणि या बाजूला दिसतंय ते रायरेश्वराचं मंदिर. हे महाराजांच्या काळातली बाजारपेठ होती. त्या काळातले लोक जे होते ते एकदम श्रीमंत होते, तर ते घोड्यावर बसून बाजार करायला येत होते. त्यामुळं याची हाईट एवढी, या बाजारपेठेची हाईट जमिनीपासून जवळपास 5 ते 6 फूट उंच आहे. तर हे अशा प्रकारचे दुकान होते. समोर दुकान, मध्ये त्यांचं मकान आणि मागं त्यांचं गोडाऊन, अशा प्रकारचं दुकानाचं सिस्टम होतं. त्या काळात लोकांना जे घालायला कपडे वगैरे लागत होते त्यांच्या इथं दुकानं होत्या. कपडे असतील किंवा गळ्यातले हार असतील किंवा त्या काळात जे त्यांना आभूषण लागत होते त्याच्या इथं दुकानं होत्या. तर या बाजारपेठेत कुठेच तुम्हाला कोणत्याच दुकानाला सिम्बॉल दिसणार नाही. एका दुकानाला हा नागोबाचा सिम्बॉल आहे. तर ज्याप्रमाणे आपल्या दुकानाचा संघटनेचा अध्यक्ष असतो तसं इथल्या बाजारपेठेचे अध्यक्ष होते नागप्पा शेठ. तर त्यांचं तिथं दुकान होतं.